गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। कळवण व सुरगाणा येथील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत कार्यरत शासकीय आश्रम शाळांमधील शिक्षकेतर अपुरी संख्या असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक हानी बरोबरच शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आणि एकूणच या विभागातील अनागोंदी निषेध नोंदविण्यासाठी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार रोजी 28 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता कोल्हापूर फाटा स्थित प्रशासकीय इमारत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन 5 तास सुरू होते। या आंदोलनाप्रसंगी प्रशासनाने हलगर्जीपणा केल्यामुळे आमदार पवार संतप्त झाल्याने त्यांनी लेखी आश्वासन फाडत आपली नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी कुठलाच तोडगा न निघाल्याने 100% शिक्षक मिळत नाहीये तोपर्यंत सर्व निवासी विद्यार्थ्यांना घरी घेऊन जा व शासकीय आश्रमशाळा बंद ठेवा असा निर्णय आमदार नितीन पवार व पालकांनी घेतल्याने आंदोलन चिघळलंय। दिनांक 16 जून पासून आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2025-26 जवळपास 2 महिन्यांपासून नियमितपणे सुरू झालेले असून विद्यार्थी नियमितपणे शाळेत उपस्थित राहतात। बहुतांश आश्रमशाळेत रोज 95 ते 96% विद्यार्थी उपस्थिती आहे, परंतु बहुतांश आश्रमशाळेतील नियमित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदे रिक्त असल्याने विद्यार्थी गुणवत्ता, आरोग्य, संरक्षण, शाळा कामकाज करताना अडचणी येत असल्याच्या समस्येकडे आज या आंदोलनाने आदिवासी विकास विभागाच्या प्रशासनाचे वेधले आहे। जयश्री पवार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार प्रत्येकाला उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाले गरजेचे आहे। यासाठी माजी मंत्री स्वर्गवासी A.T. पवार यांनी शासकीय आश्रमशाळेच्या मोठ्या इमारती बांधून जाळे कळवण सुरगाणा तालुक्यात विणले। असे असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे येथील आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे, ही खेदाची बाब आहे। विद्यार्थी पालक यांनी वेळोवेळी प्रशासनाची ही बाब लक्षात आणून देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचा निषेध नोंदविलाच पाहिजे असे सांगितले। या आंदोलनाप्रसंगी आमदार नितीन पवार, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा जयश्री पवार, आनंद झिरवाळ, गोपाळराव धूम, हरिभाऊ भोये, सुदाम भोये, रघुनाथ महाजन, DM गायकवाड, राजू पवार, सरोज भोये आदींनी मनोगत व्यक्त करत शासकीय आश्रमशाळेतील अनागोंदी कारभारावर टीका करत शासकीय आश्रमशाळा बंद करण्याची मागणी केली आहे। तर सूत्रसंचालन सुदाम भोये तर प्रास्ताविक DM गायकवाड यांनी केले। या आंदोलनात पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र केदार जिहिरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, रायुका तालुकाध्यक्ष कुंदन हिरे, शहराध्यक्ष रोहित पगार, अनिल घोडेस्वार, राजू पवार, प्रभू जाधव, दळवटचे सरपंच लक्ष्मण पवार, आदिवासी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुदाम भोये, रिपाईचे बापू जगताप, पुंडलिक खंबाईत, शशिकांत हिरे, यशवंत पवार आदींसह शेकडो पालक, शालेय शिक्षण समिती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी लक्ष्मण बाकुल, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।